गुन्हेगार किती जरी मोठा असेल तरी त्याला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। तो म्हणजे ज्यावेळी कायद्याचे रक्षकच जर कायदा हातात घेत असतील तर मात्र यावेळी प्रश्न उरतो तो मात्र न्यायालयाचा। गुन्हेगार किती जरी मोठा असेल तरी त्याला शिक्षा ठोठावण्याचा अधिकार हा फक्त न्यायालयालाच आहे। असाच एक प्रकार जुलै महिन्यामध्ये भारतीय पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रकार घडलेला आहे। एका खून प्रकरणी काही आरोपींना पकडण्यात आलं होतं आणि यानंतर मात्र हे जे आरोपी आहेत यांची भर पावसामध्ये धिंड देखील काढण्यात आली होती आणि यानंतर ही धिंड काढल्याच्या नंतर या ठिकाणी ज्या खुनामधील हे जे आरोपी आहेत यांना ज्याचा खून झालेला आहे त्याच्या नातलगांनी देखील या आरोपीची जी धिंड काढत होते त्यावेळी त्यांना चप्पलने देखील मारण्याचा व्हिडिओ अगदी राज्यभर व्हायरल झाल्याचा पाहायला मिळालेला आहे। आणि यानंतर आपण जर पाहिलं तर हे जे आरोपी आहेत यांना नुसतं धिंड काढली नाही तर यांना गुडघ्यावर चालण्यास देखील भाग पाडलेले आहे आणि मारहाण झाल्याचे आणि मृत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी त्याला चपलीने मारल्याचे देखील व्हिडिओ सध्या राज्यभर आपल्याला व्हायरल झालेले पाहायला मिळालेले आहेत। एकंदरीत या दृश्यामुळे सोशल मीडियावरती तीव्र नाराजीची आणि संतापाची लाट देखील उसळल्याचं पाहायला मिळते। या घटनेची दखल घेत राज्य मानव अधिकार आयोगाने पुणे पोलीस आयुक्त, संबंधित पोलीस उपायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना देखील नोटीस बजावल्याची भूमिका देखील घेतलेली पाहायला मिळते। न्यायालयामध्ये जे दोष सिद्ध होण्यापूर्वी संशयितांची अशी धिंड काढणे ही काय बाब योग्य नाही असं देखील त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि मानवी हक्काचे उल्लंघन असल्याचं देखील स्पष्ट देखील करण्यात आल्याचं या ठिकाणी आयोगाने अत्यंत हे गंभीर प्रकार जो आहे तो मानला आहे। आपण जर पाहिलं तर राज्य मानव अधिकार या आयोगाने पथक हे थेट भारतीय पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि संबंधित हे जे अधिकारी आहेत आणि कर्मचारी यांची सखोल चौकशी देखील त्यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे आणि दिवसभरामध्ये झालेल्या या तपासादरम्यान या प्रकरणाला जबाबदार धरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची तातडीने बदली देखील करण्यात आलेली आहे। तसेच या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांवरती देखील कारवाईचा बगडा सध्या उगारलेला आपल्याला पाहायला मिळतो। ही संपूर्ण घटना एकच मोठा प्रश्न समोर उभा करते, ते म्हणजे गुन्हेगार गुन्हा जरी केला तरी त्याला ही शिक्षा हे फक्त न्यायालयच ठोठवू शकतं। कारण पोलिसांचं काम आहे की जो गुन्हा घडलेला आहे त्यातील जे आरोपी आहेत त्यांना कोर्टासमोर आणून उभं करणं आणि जो आरोपी आहे त्याला न्यायालय मात्र जी आहे ती शिक्षा ठोठवू शकतं। मात्र या पोलिसांनी कायद्याची चौकट ओलांडत जर गुन्हेगारांना स्वतः जर शिक्षा देत असतील तर न्यायालयाच्या कामकाजावरती मोठा प्रश्नचिन्ह सध्या उद्भवू शकतो। यामुळे थेट एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बदली देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट पूजा सोबत अमित मुंडेक, पुणे।